श्रीधन असतं तरी काय, जे काय गिफ्ट दिले असेल, जी काही भेटवस्तू दिली असेल, मग ती प्रॉपर्टी असेल, घर असेल, प्लॉट असेल, पाळीव प्राणी असतील किंवा चीजवस्तू असतील, पैसा असेल, सोनं असेल, या सगळ्या ज्या वस्तू आहेत, या सगळ्या वस्तू म्हणजे तिचं श्रीधन असं समजण्यात येतं. पण त्याचबरोबर हिंदू विवाह कायदा जो आहे याच्या सेक्शन 27 मध्ये सुद्धा या श्रीधनाच्या बाबतीत उल्लेख आहे. तिच्या कुटुंबातल्या कुठल्याही व्यक्तीकडे जर हा ताबा असला तरी सुद्धा श्रीधन जी आहे ती जेव्हा मागेल तेव्हा तिला द्यावं लागेल. तिला मिळालेले जे काही दान असेल किंवा तिला मिळालेलं जे काही गिफ्ट असेल याच्यावर नवरा हा कधीही हक्क सांगू शकत नाही. तिच्या मनात जेव्हा येईल किंवा तिला जेव्हा तिची आवश्यकता असेल त्यावेळेस ते श्रीधन ही तिला आपल्या पतीकडनं मागता येऊ शकतं. म्हणजेच काय की तिचा डिवोर्सचा वेळेस नाही, तिचा डिवोर्सच्या आधी सुद्धा घेऊ शकते. नमस्कार.